मेहंदीपूर गावात किशन नावाचा एक धोबी राहायचा. किशनकडे एक म्हैस होती. तो तिला काली नावाने बोलवायचा. काली रोज 20 लिटर दूध देत होती. किशन दूध काढून एका कॅन मध्ये भरायचा. शारदा, मी दूध पोचवायला जात आहे. काळीला चारा खाऊ घाल. हो हो, घालेन मी. किशन मोटरसायकलने दूध पोचवायला जात होता आणि किशनची पत्नी कालीच्या शेणाला घमेल्यात एकत्र करून त्याच्या शेणाच्या गोवऱ्या बनवायची. काही गोवऱ्या विकल्या जायच्या आणि ज्या बाकी राहायच्या त्याचे ती सरपण म्हणून वापर करायची. किशन आणि शारदा कालीवर खूप प्रेम करायचे, कारण तीच त्यांच्या जीवनाचा आधार होती. कधी कधी कालीचं दूध वाचलं तर किशन आणि शारदा गावातील गरिबांना देत असायचे. एक दिवस तो आपल्या घरी एक स्मार्ट टीव्ही विकत घेऊन येतो. गावात कोणाकडेही स्मार्ट टीव्ही नव्हता. किशन मिठाई घेऊन आपल्या शेजारी भानूकडे जातो. हे घ्या भानुबाई, ही मिठाई खा. कशाबद्दल मिठाई आहे? आज मी स्मार्ट टीव्ही विकत घेऊन आलोय. स्मार्ट टीव्ही? हा कोणता टीव्ही आहे? हा टीव्ही स्मार्टफोन सारखेच काम करतो. भानू किशनवर खूप जळायचा. किशन जेव्हा निघून जातो तेव्हा भानू आपल्या पत्नीला सांगतो, यांची काळी तर कामधेनू बनली आहे. तिचं दूध आणि शेणाने तो श्रीमंत होऊ लागला आहे. नाहीतर आपली म्हैस पूर्ण दिवसात 2 लिटर दूध देते आणि शेण देखील पातळ असतं. आणि जेव्हा यांच्याकडे कोणती नवीन वस्तू आणतात तेव्हा आपल्याला मिठाई खायला घेऊन येतात, आपल्याला जळवायला. असं केलं तर आपण त्यांची म्हैस चोरून इथे आणली तर? काय वेड्यासारखं बोलतेस? अहो, तुम्हाला समजत नाही. कालीला इथे घेऊन या, तिला चॉकलेटी रंग लावा आणि गावातल्यांना सांगा की तुम्ही बाजारून नवीन म्हैस घेऊन आलात. हे तर तू बरोबर बोललीस. रात्री जेव्हा किशन आणि शारदा झोपलेले असतात तेव्हा भानू हळूच त्यांच्या घरी जातो आणि कालीच्या तोंडाला दोरी बांधून आपल्या घरी घेऊन येतो. घरी येऊन तो कालीला चॉकलेटी रंग लावतो आणि झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी किशन आणि शारदा उठतात तेव्हा बघतात की काली तर गायब आहे. अरे देवा, ही काली कुठे गायब झाली? बिचारे किशन आणि शारदा आपल्या शेजाऱ्यांवर अजिबात संशय न घेता पूर्ण गावात कालीला शोधतात. जेव्हा काली शोधून सापडत नाही तेव्हा ते दोघं जंगलात बसून रडू लागतात. त्या दिवशी ते उपाशीच राहतात. माहित नाही बिचारी काली कोणत्या अवस्थेत असेल. तेव्हा किशन बघतो की जंगलात एक म्हैस उभी आहे. तेव्हा किशन आणि शारदा तिच्या जवळ जातात. ही तर आपली काली नाहीये. ही तर आपली काळी नाहीये, पण असं वाटतंय की देवाने हिला आपल्या करताच पाठवलं आहे. नाहीतर अशा वेळी जंगलात असे कोणाला म्हैस कशी सापडेल? किशन आणि शारदा त्या म्हशीला आपल्या सोबत घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शारदा उठते तर आपल्या म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या थापायला लागते आणि बघते तर काय, त्या शेणात तिला एक सोन्याचे बिस्किट मिळते. अहो, ऐकलं का? हे बघा शेणात काय सापडलंय. सोन्याचे बिस्किट? हे म्हशीच्या पोटात कसे आले? दुसऱ्या दिवशी म्हैस जेव्हा शेण देते तेव्हा त्यात अजून एक सोन्याचे बिस्किट मिळते. असं वाटतंय की ही म्हैस रोज शेणात एक सोन्याचं बिस्किट देते. किशन आणि शारदा शेणात सोनं मिळाल्याने लवकरच श्रीमंत होतात. लवकरच एक मोठं घर बांधतात आणि गाडी विकत घेतात. तिथे भानू जेव्हा पण कालीचं दूध काढायला बसतो तेव्हा ती त्याला लाथ मारते. भानू आणि त्याची पत्नी कालीला काठीने खूप मारायचे आणि जबरदस्तीने दूध काढायचे. हिने तर नुसतं हैराण करून सोडलं आहे. तिथे प्रेमाने दूध देत होतीस आणि इथे
मला का त्रास देतेस? किसनने तर मोठं घर बांधलंय आणि गाडी देखील घेतलीये. समजतच नाही की त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. भानू रात्री किशनच्या घरी जातो आणि चोरून किशन आणि त्याच्या बायकोचं बोलणं ऐकतो. आज आपण जे काही आहोत ते ह्या म्हशीमुळेच. जर तिने शेणात रोज एक सोन्याचं बिस्किट नसते दिले तर आपण कधीच श्रीमंत झालो नसतो. अच्छा, असं वाटतं यांच्या नवीन म्हशीच्या पोटात भरपूर सोन्याची बिस्किट आहेत. रात्री जेव्हा किशन आणि शारदा झोपलेले असतात तेव्हा भानू त्यांच्या घरात घुसतो आणि त्या नव्या म्हशीला सोडवून स्वतःच्या घरी आणतो. भानू सोनं मिळण्याच्या लालसेत म्हशीचं पोट कापतो. म्हशीच्या पोटात सोनं काही मिळत नाही आणि म्हैस मरून जाते. लवकर जाऊन हिला कुठेतरी नेऊन टाका, नाहीतर आपण पकडले जाऊ. पण गावाचा एक चौकीदार त्याला थांबवतो. अरे, ही तर किशा दादाची नवीनवाली म्हैस आहे. तुम्ही हिला मारून टाकलं? चौकीदार भानूला पकडून किशनकडे घेऊन जातो. भानू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. आम्ही तर तुला किती चांगलं समजत होतो. आमच्या कालीलाही तूच चोरलंस ना? मला क्षमा कर. तुमच्या काळीला पण मीच चोरलं होतं. गावात पंचायत बोलावली जाते. पंचायत भानू व त्याच्या पत्नीला गावातून बाहेर निघून जाण्याचा निर्णय देतात. रायपूर नावाच्या गावात मोहन आणि सोनू नावाचे 2 भाऊ राहायचे. मोहनचं लग्न झालेलं असतं. सोनू अजून अविवाहित असतो. सोनू, माझ्या मावशीची मुलगी लग्नाच्या वयाची झालेली आहे आणि ती खूप सुंदर मुलगी आहे. तुझ्याशी तिचं लग्न लावूया का? अरे वहिनी, तुम्ही तर नेहमी माझ्या लग्नाबद्दलच बोलत असता. होईल की माझं लग्न? एवढी घाई काय आहे? वय निघून जाईल मग आम्हाला सांगायचं नाहीस. माझ्या स्मार्ट भावाला स्मार्ट वहिनी हवीये. चल सोनू, शेतावर जायची वेळ झालीये. मोहन आणि सोनू द्राक्षांची शेती करत असत. खूप मेहनतीने दोघं शेतीचे काम करत असत. शेतात पाणी देत आणि मग पेरणी करत असत. 3 ते 4 महिने अशी मेहनत केल्यावर द्राक्षांचे उत्पन्न येत असे. मोहनची पत्नी शेतावर जेवण घेऊन येते. वहिनी, शेतात राबल्यानंतर तुमच्या हातचं जेवण जेवण म्हणजे खूपच मजा येते. माझ्या चुलत बहिणीची नणंद विवाहयोग्य झाली आहे. तिच्याशी लग्न करतोस तर बोल. असं वाटतंय की तुम्ही माझं लग्न केल्याशिवाय ऐकणारच नाही. पण तुम्हाला मुलगी शोधायची गरज नाही. मी मुलगी शोधली आहे. चांगली शिकलेली आहे. सोनू आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतो. एक दिवस मोहन द्राक्षाच्या घोसांना एकत्र करून बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो आणि विकून पैसे घरी घेऊन येतो. अरे सोनू, आपल्या द्राक्षांना चांगलाच भाव मिळालाय. पूर्ण 80,000 रुपये आले. हे घे 40,000 रुपये. सोनू पैसे घेऊन आपल्या पत्नीकडे देतो. घे नीरज, पैसे तिजोरीत ठेवून दे. किती पैसे दिले तुमच्या भावाने? पहिले मोजून तर घ्या. हे कसल्या गोष्टी करतेस नीरज? 40,000 आहेत. दादाने दिले आहेत. मग मोजायची काय गरज आहे? जरुरी आहे. तुम्ही नसाल मोजत तर मी मोजते. आणि 40,000 रुपये का दिले आहेत? तुम्हाला त्यांच्यासोबत बाजारात जायला हवे होते. 1 लाखाच्या खाली द्राक्षांची विक्री नसेल झाली. 60,000 त्यांनी ठेवले असतील आणि 40,000 तुम्हाला दिले असतील. असं काही नाहीये नीरज. दादा खूप चांगला आहे. इमानदार नाहीयेत तर तुमच्या साधेपणाचा फायदा उचलतात. सोनूची पत्नी मोहनच्या विरुद्ध त्याला भडकवते. सोनू आपल्या पत्नीच्या बोलण्यात येऊन रागात मोहनकडे येतो. दादा, मला हिशोब पाहिजे आणि आजपासून अर्धशेत तुमचं, अर्धशेत माझं. दोघे वेगवेगळी शेती करू आणि वेगवेगळे राहूया. पुढच्या वर्षी मोहन आपली शेती वेगळी करतो तर सोनू पण वेगळी करतो. मोहन बैलांच्या मदतीने पेरणी करतो.
तर सोनू ट्रॅक्टरने. मोहन विहिरीतून पाणी काढून शेती करतो तर सोनू पंपाने पाणी देतो. मोहन नैसर्गिक खत वापरतो तर सोनू कृत्रिम खत वापरतो. आणि आपल्या शेतात भरपूर कीटकनाशकांची फवारणी करतो. मोहनच्या शेतात भरपूर पीक येतं. मोहनची द्राक्ष मोठी आणि गोड असतात, तर सोनूच्या शेतात लहान आणि आंबट द्राक्ष. सोनू रात्री आपल्या पत्नीला सांगतो, मोहन दादाच्या शेतातली द्राक्ष किती छान झाली आहेत आणि आपल्या शेतातली द्राक्ष एकदम खारट आणि आंबट. आपण मोहन दादापासून वेगळे होऊन आपलंच नुकसान करून घेतलं. ती सोनूचे बोलणे ऐकून रागावते. रात्री जेव्हा सगळे झोपी जातात तेव्हा ती रॉकेल घेऊन मोहनच्या शेतात जाते आणि सर्व शेत जाळून नष्ट करते. दुसऱ्या दिवशी मोहन जेव्हा शेतात पोहोचतो तेव्हा पाहून खूप रडतो. पण तरीही तो सोनू आणि सोनूच्या पत्नीवर संशय घेत नाही. हे काम सोनू आणि त्याच्या पत्नीचे तर नाही. नाही, सोनूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो असं कधीच करणार नाही आणि कोणाला करायला देईल. मोहन रडत रडत सिद्धबाबांकडे येतो. ये मोहन, खूप दिवसांनी आलास आणि रडतोयस का? बाबा, माझी पूर्ण शेती कोणीतरी जाळून टाकली. कळत नाहीये आता मी माझ्या परिवाराला कसं खाऊ घालू. चिंता करू नकोस बाळा. ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तोच आपलं पालनपोषण सुद्धा करतो. तू अगदी निश्चिंत राहा आणि घरी जा. मोहन आपल्या घरी परततो. बघतो तर काय, द्राक्षाचे वेल त्याच्या घरावर लटकत असते. द्राक्षाची वेल कुठून येते? मोहन त्या वेलीला पकडून खाली खेचतो. जसं जसं तो खेचतो तशी तशी ती वेल वाढतच जाते, संपतच नाही. अगं, ऐकलंस का? पटकन बाहेर ये. हे बघ, द्राक्षाची वेल. मोहन आणि त्याची पत्नी त्या वेलीवरून द्राक्ष तोडून एका गोणीत भरतात. तुम्ही ही द्राक्ष बाजारात जाऊन विकून या, तोपर्यंत मी अजून द्राक्ष तोडते. जादूच्या द्राक्षांच्या वेलीची द्राक्ष विकून मोहनला खूप फायदा होतो. तो त्याच्या पत्नीसाठी साडी आणि खूप साऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो. तिथे सोनू देखील बाजारात द्राक्ष विकायला नेतो, पण त्याची कडू आणि आंबट द्राक्ष कोणी घेत नाही. निराश होऊन सोनू सगळी द्राक्ष फेकून निघून जातो आणि घरी येऊन रडायला लागतो. संध्याकाळी जेव्हा मोहन आणि त्याची पत्नी जेवत असतात तेव्हा सोनू त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी येतो. मला क्षमा करा दादा, मीच तुमचं शेत जाळलं होतं. आम्हाला माफ करा दादा, आमच्या घरी खायला काहीच नाहीये. काही हरकत नाही सोनू, कधी कधी लहानांकडून चुका होतात. मोठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी लहानांना माफ करावं. आम्ही दोघांना माफ करतो. आजपासून आपण सगळे एकत्र राहूया.